गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सोशल मीडियावर आणि अन्य ठिकाणी एक जाहिरात वाचली असेल, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची 4 कोटी झाडं लावा। मात्र गेल्या वर्षी सुधीर मुनगंटीवार यांनी 2 कोटी झाडं लावण्याचं लक्ष ठेवलं होतं। मात्र खरंच त्यातली किती झाडं जगली का हा सगळा फक्त जाहिरातबाजीचा एक भागच होता? आपण पाहूयात आमचा एक खास रिपोर्ट। हिंगणा MIDCत वनविभागाच्या जागेवर हे हिरवगार रोप बघून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना कोण आनंद होईल? कारण त्यांच्या हाताने लावलेलं रोप आता वर्षाचं होतंय। अर्थात VIP रोप असल्यानं त्याची बडदास्तही तशीच होती। पाणी खतं वेळच्या वेळी पोहोचलं। पण याच परिसरातील 798 हेक्टरवरच्या 10,000 झाडांना अशीच ट्रीटमेंट मिळाली नाही। त्यामुळे 50% रोपट्यांनी जीव सोडलाय। या पट्ट्यामध्ये किती हजार झाडं लावले होते गेल्या वर्षी? इकडे हा जो पूर्ण पट्टा आहे त्याच्यामध्ये किती? 4,000। 4,000 पैकी किती राहिले आता शिल्लक? 50% होते या वर्षी। 50% झाडं एक वर्ष जगले आणि जे 50% जगले नाही त्याच्यासाठी मग आता काय नवीन लावतायत का त्याच्यामध्ये? कॅज्युअलिटी भरून राहिले ना नवीन वाले। अच्छा, त्याच ठिकाणी नवीन लावायचे। हो हो। मोठा गाजावाजा करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी 2,81,03,64 रोपांची लागवड केली। पण त्याचं पुढे काय झालंय याचं वास्तव मोठं भीषण आहे। गेल्या वर्षी वृक्ष लागवडीची मोहीम मोठी होती, त्यामुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या खडकाळ भूमीवरही वन विभागाने वृक्षांची लहान रोपांची लागवड केलेली होती। त्यामुळे या ठिकाणचे कर्मचारी सांगतात की 50% पर्यंत जे रोपं जी होती ती वाळून गेली, ती मरून गेली। त्यामुळे नव्या पद्धतीने त्याच ठिकाणी अशा पद्धतीने लहान रोपांची लागवड करावी लागत आहे। 4 ते 5 दिवसापूर्वी हा जो रोप आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि वन कर्मचाऱ्यांच्या भाषेमध्ये कॅज्युअलिटी भरून काढण्याचं काम केलं जात आहे। गेल्या वर्षीच्या 50% झाडांचा जीव गेल्यानं पुन्हा तेच खड्डे मोठे करणं, त्यात गाळ भरणं सुरू आहे। म्हणजे यंदा त्याच खड्ड्यात नवं रोपटं लावलं जाईल। नॅचरल जसं वड पिंपळ या झाडाला पाणी कमी लागतं आणि निसर्गाशी तो समतोल जुळवून दगडात मातीत जशी जागा मिळाली तसा तो वाढ घेऊ शकतो। म्हणून यावर्षी आमच्या साहेब लोकांशी चर्चा करून काही आमचा अनुभव काही त्यांचा अनुभव, तर त्यांनी वड पिंपळ आणि कडुनिंबाची जास्तीत जास्त निवड केली। महाराष्ट्रातलं जंगल झपाट्यानं कमी होतंय, त्यावर वनमंत्र्यांनी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली, ज्याचं कौतुकही झालं। पण ती झाडं जगतायत की मरतायत याची जबाबदारी कोणाची? की फक्त फोटो सेशन पुरती झाडांची लागवड आणि पैशांची माती करायची याचाही विचार व्हायला हवा। रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। त्यामुळे अनेक झाडांचं काय झालं ते तुम्ही थेट कॅमेऱ्यासमोरच पाहिलं। अपेक्षा आहे की या वेळेला तरी अधिक झाडं लागली जातील आणि त्यातली बहुतांश झाडं पुढच्या वर्षीपर्यंत जगतील सुद्धा, तग धरतील सुद्धा।